ग्रेट रैंच मॉर्निंग सर, प्रोसेस अपन समझून घेतोय. पहिली प्रोसेस आहे जैसे हमारी जड़ी बूटी आती है उनको बॉइलिंग करके उनके अंदर ट्रांसफ़र कर लेते हैं, सब्जी के वगैरह सब. तो उनके अलावा हम ड्रमों में डाल लेते हैं. ड्रमों में डाल के जैसे आप लोगों के ऑर्डर आता है उस हिसाब से हम बॉइलिंग वापस चालू कर लेते हैं बनाने के लिए. धीरे 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 फिलिंग माल बना. हे जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट आहे, म्हणजे आपलं जे अमृत ज्यूस बनतं हे एक्स्ट्रॅक्ट येतं आणि त्याच्यातलं मटेरियल थोडं थोडं काढून आपण अमृत ज्यूसला ते वापरण्यात येतं. हे सगळ्या वनस्पतीचं एक्स्ट्रॅक्ट आहे. त्यानंतर दुसरी प्रोसेस असते ती म्हणजे बॉटल पॅकिंगची. या मॅडम बॉटल घेऊन बसलेत. ही आपली रियांशची बॉटल आहे सध्याची. त्या रियांशच्या बॉटलवर आपला लोगो पण आहे, जे की मी दाखवू नाही शकत आहे सध्या. ठीक आहे. नेक्स्ट प्रोसेस आपली असते ती म्हणजे इथं बॉटल एका ठिकाणी येतात. त्याच्यानंतर इथं आपल्या रियांश अमृत ज्यूस इथं या मशीनमध्ये फिल केलं जातं. या मशीनमध्ये फिल होतं बघा. एका वेळेला 4 बॉटलमध्ये 500 ml अमृत ज्यूस टाकलं जातं. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आहे ती आहे म्हणजे आपलं जे लॉक आहे वरचं तो पण लावायचं. ते लॉक इथं लागलं जातं. त्याच्यानंतर पुढच्या प्रोसेसला जातं. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे हे रॅपिंग आहे. आपल्या अमृत ज्यूसला जे रॅपिंग लागलं जातं पॅकिंगला ते रॅप लागलं जातं आणि वरती जे आहे झाकण 30 ml ते इथं लागलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतरची पुढची शेवटची प्रोसेस जी आहे ते म्हणजे ह्याला रॅप लागलं जातं आणि ह्या मॅडम इकडे त्या रॅप बॉटल पॅक झालेली बॉक्समध्ये टाकून देतात. इकडं पॅकिंग आहे. त्याच्यानंतर जे आपल्या बॉटलवरती प्लास्टिकचा रॅप असतो तर प्लास्टिकचा रॅप इथं लागला जातो आणि या हिटिंग मशीनमध्ये ते कंप्रेस होऊन फायनल प्रॉडक्ट आपलं बनलं जातं. त्यानंतर इथं बॉक्स पॅक होऊन आपल्याला ते डिस्पॅच केलं जातं. ही सगळी ऑटोमॅटिक मशीन आहे. तशा पद्धतीने तुम्हाला सर्व प्लांट मी दाखवलं आहे मित्रांनो. इथं सध्या इथं मी गोरख सर आहेत, मी स्वतः म्हणजे सूरज सुपेकर आहे, विकास भोसले सर आहे. अशा पद्धतीने आपण प्लांट एक्सप्लोर केलं आहे. ते सर्व प्रोडक्ट स्टार्ट टू एंड आम्ही तुम्हाला दाखवलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला समजलं जातं. डायरेक्ट पण